ज्योतिष चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओंच्या सूचना तुम्हाला मिळत राहतील. जय संतोषी माता. मित्रांनो, ज्योतिषमध्ये तुमचं स्वागत आहे. जाणून घेऊया आज तुमच्या राशी काय सांगतात. तुमचा आजचा दिवस कसा जाईल. सुरुवात करूया आजच्या शुभविचाराने. जीवनात प्रत्येकजण कुणा ना कुणावर विश्वास ठेवून जगतो. नेहमी प्रयत्न हा असावा की जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात त्यांचा विश्वास कधीही तुटू देऊ नका. हा जज्बा कायम राहिला तर अडचणींचाही मार्ग निघेल. जमीन कोरडी झाली तरी तिथून पाणीही निघू शकतं. निराश होऊ नका, अंधाराला घाबरू नका माझ्या मित्रा. याच रात्रींच्या पदरातून सोनेरी उद्याही उगवतो. माहीत नाही लोक इतक्या चालाकी का करतात. सोबत राहतात आणि जळतातही. नातही ठेवतात आणि वैरही निभावतात. कौतुकही करतात आणि पाठीमागे वाईटही बोलतात. आजचा पंचांग 3 मार्च 2026 मंगळवार. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी सायंकाळी 5:07 पर्यंत असेल. त्यानंतर प्रतिपदा तिथी सुरू होईल. मघा नक्षत्र सकाळी 7:31 पर्यंत असेल. त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र सुरू होईल. आजचा राहुकाल म्हणजे दिवसातील सर्वात अशुभ वेळ दुपारी 3:32 ते 4:59 पर्यंत असेल. आजचा अभिजित मुहूर्त म्हणजे दिवसातील सर्वात शुभ वेळ दुपारी 12:15 ते 1:02 पर्यंत असेल. आजचा ब्रह्ममुहूर्त सकाळी 5:13 ते 6:01 पर्यंत असेल. आज चंद्र सिंह राशीत संचार करेल आणि सूर्य कुंभ राशीत राहील. आज वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे, जे दुपारी 3:20 ते सायंकाळी 6 दरम्यान असेल. आज लागणारे वर्षातील पहिले चंद्रग्रहण दुपारी 3:20 वाजता सुरू होईल आणि सायंकाळी 6:47 वाजता समाप्त होईल. या वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाची कालावधी 3 तास 28 मिनिटांची असेल. या चंद्रग्रहणाचा सूतक काळ सकाळी 6:20 वाजता लागू होईल आणि ग्रहण समाप्तीसोबतच सूतक काळही समाप्त होईल. या काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर जाण्याची चूक करू नये. कुंभ राशी 3 मार्च 2026 मंगळवार. अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते जी तुम्हाला विचार न करता काम करण्यास प्रवृत्त करेल. हा योग्य काळ आहे की तुम्ही सर्व काही नियंत्रणात ठेवून युद्धपातळीवर काम करा. आपल्या मुलांबाबत किंवा लहान भाऊ-बहिणींविषयी संरक्षणात्मक भूमिका घ्या. तुम्ही सामाजिक उपक्रमांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सहभागी व्हाल आणि तिथे तुमचे छान स्वागतही होईल. आरोग्य थोडं नर्म राहू शकतं. काही घबराटही जाणवू शकते. अचानक तुमचं लक्ष धर्माकडे वळू शकतं. कदाचित तुम्ही नव्या श्रद्धांचा शोध घेत असाल. वैयक्तिक आणि व्यावसायिक विषय तुम्हाला आकर्षित करतील. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीबद्दल भावनिक वाटू शकता किंवा नात्यांबद्दल अधिक विचार करू शकता. तुमचं मन आणि हृदय दोन्ही तुमची मदत करतील. ध्येय दूर आहे म्हणून घाबरू नका. तुम्ही पुढे पावलं टाकाल तसं ध्येय तुमचा उत्साह पाहून स्वतः तुमच्याकडे येईल. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद आणि मौजमस्तीचा असेल. तुम्ही स्वतःपेक्षा इतर कामांकडे जास्त लक्ष द्याल, ज्यामुळे नंतर थोडा ताण वाढू शकतो. दीर्घकाळ अडकलेला पैसा मिळाल्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. जर तुम्ही कुणाकडून मागून वाहन चालवलं तर अपघात होऊन मोठं नुकसान होऊ शकतं. तुमच्या एखाद्या जुन्या चुकीतून तुम्हाला धडा घ्यावा लागेल आणि आर्थिक स्थितीबाबत एखादं महत्त्वाचं पाऊल उचलू शकता. आज चंद्रदेव तुमच्या 7व्या भावात गोचर करत आहेत, त्यामुळे तुमचं पूर्ण लक्ष भागीदारी आणि जीवनसाथीवर केंद्रित राहील. शुक्रदेवाचा दृश्य भावात उच्च स्थान असणं तुमच्या बँक खात्यासाठी वरदान ठरू शकतं, ज्यामुळे अचानक धनलाभ किंवा अडकलेला पैसा मिळू शकतो. तुमच्या वाणीत उपचारक गुण येऊ शकतो. करिअरच्या क्षेत्रात आज तुमचे तांत्रिक सल्ले कदाचित दुर्लक्षित होतील, पण तुमचं व्यक्तिमत्व आणि आवाजच तुमची सर्वात मोठी जमेची बाजू ठरेल. प्रेमसंबंधांमध्ये तुम्ही आतल्या पातळीवर सुरक्षितता आणि खोली शोधाल. आरोग्यासाठी घसा आणि पाठीमागील खालच्या भागाची काळजी घ्या. अस्थिरतेमुळे त्वचेच्या ॲलर्जी किंवा डोळ्यात जळजळ होऊ शकते.
आज सावधपणे आणि समजूतदारपणे चालण्याची गरज आहे. यामुळे तुमची दिनचर्या अधिक संतुलित आणि सुखद बनेल. खास लोकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. एखाद्या छोट्या धार्मिक प्रवासाची योजना देखील बनू शकते. विद्यार्थ्यांच्या एखाद्या विषयाशी संबंधित अडचणी दूर होतील आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल. आज कुटुंबात स्थैर्य, शांतता आणि पुढे जाण्याची भावना राहील. मुलांच्या शिक्षण, खेळ किंवा यशाशी संबंधित एखादी महत्त्वाची बातमी उत्साह वाढवू शकते. आव्हानांना धैर्याने सामोरं जावं लागेल. प्रवासासाठी किंवा एखाद्या आवश्यक कामासाठी बाहेर जाण्याची योजना होऊ शकते. व्यापाऱ्यांना कुटुंबाचा पाठिंबा मिळेल आणि प्रेम व नवे संधी हातात येऊ शकतात. पैशांशी संबंधित अडकलेला विषय गती घेईल. घराचं वातावरण व्यस्त असेल पण उत्साहही कायम राहील. आज निर्णयांमध्ये धैर्य आणि प्रगतीची भावना ठळक राहील. सावधगिरी म्हणून गरजेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या घेऊ नका. निरर्थक वादापासून दूर राहा. कोणताही खर्च करण्यापूर्वी बचतीकडे नक्की लक्ष द्या. तरुणांना एखादी संधी हातातून निसटल्यामुळे थोडी उदासी जाणवू शकते. संयम ठेवल्यास पुढे अधिक चांगल्या संधी मिळतील. लव्ह लाईफबद्दल बोलूया. घराचं वातावरण सुखद आणि नीटनेटके राहील. प्रेमसंबंधांमध्ये जवळीक वाढेल आणि भावनिक नातं अधिक मजबूत होईल. तुमच्या प्रेमजीवनात गोचराचा काळ सुरू आहे. ज्यांनी नुकतीच एखाद्या नात्याची सुरुवात केली आहे त्यांनी ते अधिक मजबूत कसं करायचे यावर विचार करावा. तुम्ही दोघं प्रेम आणि प्रतिभा दोन्ही गोष्टी एकत्रितपणे उत्तम प्रकारे सांभाळू शकता. भविष्यासंदर्भात विचार खुला ठेवा. पण आत्ताच कोणतीही ठोस योजना करू नका. फक्त वेळेसोबत पुढे जात राहा. धर्माकडे झुकाव वाढल्यामुळे वडील किंवा वडीलतुल्य व्यक्तीसोबत एखाद्या धार्मिक स्थळाला किंवा छोट्या प्रवासाचा कार्यक्रम बनू शकतो. व्यस्ततेत आपल्या प्रिय व्यक्तीला विसरू नका, कारण हा काळ रोमन्ससाठी अनुकूल आहे आणि तुम्ही आपल्या प्रेमासोबत जवळीक आणि भावनिक जोड अनुभवू शकता. आज तुम्ही आपल्या भावना जोडीदारासमोर व्यक्त कराल आणि त्यासाठी एखादं सरप्राईजही नियोजित करू शकता. काळजी करू नका. आज तुमचा दिवस भाग्यवान आहे आणि प्रत्येक प्रयत्नात यश तुमच्या सोबत असेल. प्रेमाची ऊर्जा तुम्हाला खास बनवते आणि त्यामुळेच लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. करिअरबद्दल बोलूया. जर तुम्ही करिअर किंवा नोकरीत बदल करण्याचा विचार करत असाल तर थोडा थांबा, कारण भविष्यात तुम्हाला एक सुवर्णसंधी मिळेल. पैशांबाबत सावध रहा. नुकसान किंवा चोरी होऊ शकते. आज तुमचे जवळचे वैयक्तिक संबंध प्राधान्यक्रमावर राहतील. कौतुक आणि प्रोत्साहन ही कौशल्य वाढवण्याची सर्वात प्रभावी साधनं आहेत. आज ग्रहांची साथ त्या लोकांना आहे जे स्थावर मालमत्ता किंवा बांधकाम व्यवसायाशी संबंधित आहेत. मालमत्ता खरेदीसाठी हा चांगला काळ आहे. आज एखाद्या लघु आणि चांगल्या व्यवहाराची संधी तुम्हाला मिळू शकते. या क्षेत्रात केलेली गुंतवणूक आता फळ देईल. चांगल्या परिणामांसाठी आज स्थावर मालमत्तेत गुंतवणूक सुरू करू शकता. व्यवसायात गुंतवणुकीसाठी वेळ योग्य आहे. नव्या कामाची रूपरेषा तयार होऊ शकते. मार्केटिंग आणि प्रचारावर विशेष लक्ष द्या. नोकरी करणाऱ्या लोकांनी आपल्या कामावर पूर्ण एकाग्रता ठेवावी लागेल, कारण वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव राहू शकतो. आरोग्याबद्दल बोलूया. गॅस, पोटदुखी किंवा पोटाच्या संसर्गासारख्या तक्रारी होऊ शकतात. आहारात संयम ठेवा. व्यायाम करणं फायदेशीर ठरेल. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचीही गरज आहे. पोट, कंबर किंवा पायांमध्ये वेदना जाणवू शकतात, विशेषतः जास्त धावपळ केल्यामुळे. योग, ध्यान आणि स्ट्रेचिंगमुळे मानसिक संतुलन मिळेल. खेळ किंवा सक्रिय दिनचर्येमुळे ऊर्जा वाढेल, पण शरीराच्या मर्यादा समजून घेणंही गरजेचं आहे. झोपेत थोडा अडथळा येऊ शकतो, त्यामुळे विश्रांतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आजचा उपाय. ग्रहण समाप्त झाल्यानंतर स्नान अवश्य करा. संपूर्ण घरात गंगाजल किंवा पवित्र जल शिंपडा आणि गरजू व्यक्तीला पांढऱ्या वस्तूंचं दान करा. जीवनात नेहमी सकारात्मक विचारांसह पुढे जात राहा. तुमचा दिवस शुभ असो.